नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये इकडे रत्ना काकू जी आहे ती आता अजितसोबत असते. अजित तिकडे असतो. त्याने आता फ्रेश झाल्यानंतर अजितच्या जवळ त्या येतात. म्हणतात, अजित मी कुठं चुकले रे, कुठं कमी पडले, तू का असं वागतोयस? अरे तू दारूच्या नादी कशाला लावून घेतले स्वतःला? बघ तुझी हालत काय झाली अजित. अरे काही वाटत नाही का रे तुला? तुझे बाबा गेले, मी एकटी पडले, मी एकटीने तुला लहानाचं मोठं केलं. अरे तुला कधी मी तुझ्या वडिलांची जागा, त्यांची उणीव भासू दिली नाही आहे. आई बापाचं दोघाचं प्रेम मी तुला दिलं आहे आणि त्या विक्रांतलासुद्धा. अरे तुम्हाला बाप आठवत पण नसेल आणि तेव्हापासून मी तुला सांभाळलं आहे आणि तू आज असा वागतोयस अजित. चुकतंय रे बाळा तुझं. तू स्वतःला दारूच्या नादाला लावलंय. तुला काहीच वाटत नाही? सांग ना अजित, तू असं का बरं मुद्दामून वागतोयस का? आता मात्र मित्रांनो अजित भयंकर चिडतो. आई प्लीज मला काही सांगू नको, मला कुणाचंच काही ऐकायचं नाही आहे. माझे बाबा आज असते ना माझ्या आयुष्यामध्ये तर माझी लाईफ खूप वेगळी असती आणि माझ्यावर अशी भिकाऱ्यासारखी वेळ आली नसती. मला माहिती आहे गं माझे बाबा नाही आहेत माझ्याजवळ, म्हणूनच हे सगळं असं होतं आहे. आता अजित चिडूनच बोलतो आणि ती म्हणते, अरे पण दारू कशासाठी पितोयस तू? नको ना पिऊ दारू. दारूचं व्यसन एकदा लागलं की जात नसतं. अरे माणसाला वळण एकदा लागलं ना त्याचं की अजिबात जात नाही. मला सांग ना, मी आई म्हणून कुठे कमी पडले? संस्कार देण्यामध्ये कुठे कमी पडले का मी? अरे माझे मुलं मी चांगले घडवले, मी त्यांना खूप चांगले संस्कार दिले, खूप चांगलं वळण लावले, मी कशाचीही कमी पडू दिली नाही आहे. मग कुठली चूक माझ्याकडून झाली सांग? आता असं म्हटल्यानंतर अजित मात्र म्हणतो, आई प्लीज तू का स्वतःला एवढं त्रास करून घेतेस? स्वतःला तू वाईट वगैरे वाटून घेऊच नकोस ना. तुझा काही दोषच नाही आहे. तू कुठं काय केलं आहे? तू काही कमी केलं नाही आहे आम्हाला. तू छान वळण लावले, चांगले संस्कार दिले. ती आता आम्हाला ऐकायचं नव्हतं ती वेगळी गोष्ट. मला तर वाटतंय मी आणि दादाच कमी पडलो आहे. आता आमचीच चूक आहे आई, तू आम्हाला माफ कर. असं म्हणत आता अजित त्याच्या आईची माफी मागत असतो. खरंच आई सॉरी गं, चूक झाली. मी अजिबात असं करायला नको होतं. तू कशाचीच कमी पडू दिली नाही आहेस. पण काय करणार, माझ्या आयुष्यामध्ये इतकं वेगळं काहीतरी घडलं ना, त्याच्यामुळे ते मला सहनच झालं नाही आणि त्या गोष्टीचा माझ्या मनाला खूप त्रास होतो आहे आई. म्हणूनच मी आता दारूला स्वतःच्या जवळ केले. आता मात्र ती लगेच म्हणते, ए बघ अजित, इथून पुढे अजिबात तू दारू प्यायची नाही, मला वचन दे तू. असं म्हणत असते. आणि मित्रांनो आपण काय पाहतोय, इकडे ती खूप पद्धतीने त्याला आता समजावत असते. इकडे मात्र ती म्हणते, चल अजित आपण आता खाली जाऊ. आणि जेव्हा ते खाली येतात मित्रांनो, इकडे उर्मिला विक्रांतचा जबरदस्त म्हणजे घाणेरडा प्लॅन चालू असतो. विक्रांत उर्मिलाला म्हणतो, हे बघ आता मी काय सांगतोय काय नाही, तू नीट ऐक. आता तिकडे ते दोघं मस्त दारू पीत बोलत असतात आणि एकमेकांना सांगत असतात आपण त्यांना सोडायचं नाही आहे. म्हणजेच इंद्रा राणीचा आता चांगला वचपा काढायचा आहे, कारण या राणीनेच काहीतरी काडी केलेली असणार आहे. त्याशिवाय ही डील कॅन्सल होऊ शकत नाही. मला माहिती आहे ना, मला नक्की माहिती आहे की राणीनं काय केलं आहे. त्या राणीनेच काहीतरी नक्की इथं कारनामा केलेला असणार आहे. इंद्रा राणीने तू आता त्यांच्यावर लक्ष ठेव. तुला मी सांगितलं होतं ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला. उर्मिला म्हणते, माझं लक्ष होतं, ते दोघं घरीच होते, पण असं कसं तो डील करायला आला नाही? आता मात्र विक्रांतला प्रश्नच पडतो, जर राणी आणि इंद्रा घरी होते तर मग तिकडे येऊन त्या माणसाला भेटलं तरी कोण? त्याला कोणी एवढी सगळी माहिती दिली? विक्रांतला काहीच कळत नाही आहे. तर इकडे मात्र प्रेक्षकांनो आपल्याला असं दाखवलं जातं आहे, आबा जे असतात ना, आबा आता राणीचं खूप मनापासून कौतुक करतात. राणी बाळा खरंच तू लाज राखली आज. तू माझी लेक शोभतेस, सून नाही आहेस, तू माझी लेक आहेस. तू काहीही करू शकतेस आणि तू काय केलं ना, कोणाला हवासुद्धा लागलेली नाही आहे. आता राणी काय चीज आहे ना, खरंच राणी तू खूप हुशार टॅलेंटेड मुलगी आहेस. वरतून आबा इंद्रालाही सांगत असतात की बघ तुझी बायको नाही आहे, हुकुमाची राणी आहे ती. आता मात्र तुमची फॅक्टरी घेऊन काही फायदा होणार नाही आहे, काय तोटे होतील ना, हे सगळं राणीनं सांगितले. त्याचमुळे तो माणूस मात्र आता डील न करता तिकडून पळाला. आबा इंद्राला म्हणतात, इंद्रा बरोबर आहे. आता मात्र हे सगळे तिकडे असतात मित्रांनो. मालतीचं मात्र थैथयाट सुरू. मालती म्हणते, इंद्रा तुझ्या हातातलं घड्याळ कुठे रे? मी तुला किती वेळा विचारलं, तुझ्या हातातलं घड्याळ मला दिसत नाही आहे. तो म्हणतो, आई अगं असेल कुठेतरी पडलं असेल. तो कपाटात वगैरे बघायचा आता नाटक करत असतो. कपाटात इकडे तिकडे सगळीकडे बघतो, पण ते घड्याळ काही त्यांना सापडत नाही. आता मात्र तो म्हणतो, थांब आई मी बाहेर वगैरे बघून येतो कुठं पडलंय का. मालती मात्र त्याचा हात पकडते. अरे तुझं घड्याळ तुला कुठे माहीत नाही आहे का? मग गेलं कुठे तुझं घड्याळ? तुला नीट ठेवता येत नाही?
लवकर सांग इंद्रा, घड्याळ कुठे? मला तू सांगणार आहेस खरं खरं की नाही? आता मात्र इंद्राची चांगली बोबडी चवळते. आई प्लीज ते घड्याळ मी आणून देतो, तू काळजी नको करू. आणि तिकडून मात्र इंद्रा सटकतो. मित्रांनो, मालती मात्र इंद्रा तुला भांडे घासायची ते काही करायची गरज नव्हती ना, तू कशाला भांडे घासतोस रे? बाई आहेस का तू भांडे वगैरे घासायला? अजिबात घरातल्या कामांना तू हात लावायचा नाही आहे असं म्हणत आता इंद्रा तिला म्हणतो, नाही घासणार मी भांडे आई. अगं आता मी काय करू, तुला कसं समजावू? इकडे राणी मात्र तिकडे अभ्यासाला बसलेली असते, अभ्यास करत असते. तिला आता सारखं इंद्रानेच आवाज दिलाय की काय असं सारखं सारखं वाटायला लागतं. म्हणून आता राणी खूप डिस्टर्ब होत असते आणि मालती काय काय बोलली हे मात्र राणीला सगळं आठवत असतं. राणी आजूबाजू लक्ष देते पण कुणीही नसतं. इंद्रा तिला पाणी घेऊन येतो, चहा घेऊन येतो. राणी जर आता तुझ्यासाठी काही लागलं तर प्लीज मला सांग. राणी म्हणते, सर प्लीज तुम्ही मला आता आवाज दिला का तेवढं सांगा ना. इंद्रा म्हणतो, नाही गं अजिबात मी तुला आवाज वगैरे काही दिला नाही आहे. राणी म्हणते, सर मला असा भासच झाला की तुम्ही मला आवाज दिलाय. सर प्लीज खरं सांगा ना, तुमच्या हातातलं घड्याळ गेलं कुठं? आता मात्र तुम्ही मला तर सांगितलं नाही आहे आणि मला घरामध्ये घड्याळ कुठेच दिसलेलं नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे तुमच्या हातातलं घड्याळ कुठे? तुम्ही मालती आईला नाही सांगितलं पण मला तर सांगू शकता. इंद्रा म्हणतो, राणी मी नाही सांगू शकत तुला सुद्धा. राणी म्हणते, म्हणजे प्लीज काय झालं प्लीज सांगा ना सर, तुम्हाला माझी शपथ आहे. आता मात्र इंद्रा म्हणतो, राणी माझ्याकडे तुझ्या अभ्यासाची पुस्तकं घ्यायला अजिबात पैसे नव्हते म्हणून मी त्या पुस्तकवाल्या ओनरजवळ माझं घड्याळ आता ठेवलं आहे, म्हणजे गहाण ठेवलं आहे आणि तुझी पुस्तकं घेऊन आले. अहो मी तर म्हणते ना, याची गरजच नव्हती सर, हे सगळं का केलं तुम्ही? आता मात्र मालती या दोघांचं बोलणं प्रेक्षकांनो ऐकते आणि होतो आता खतरनाक धमाका. अच्छा म्हणजे या दीड दमडीच्या पोरीसाठी या मूर्खाने घड्याळ गहाण ठेवले. मी आता सोडणार नाही आहे इंद्रा तुला. तू माझ्याशी खोटं बोललास, 4 वेळा तुला घड्याळ कुठे मी विचारलं पण तू अजिबात एका शब्दाने सुद्धा मला सांगितलं नाही आहे आणि तिच्या पुस्तकासाठी तू तुझं एवढं मी दिलेलं गिफ्ट असलेलं घड्याळ गहाण ठेवलं. तुला लाज नाही वाटली? आता मात्र प्रेक्षकांनो, मालती इकडे चक्क राणीचे पुस्तकं चुलीत टाकणारे आणि नेमका आपला भाग आजचा इथेच संपणारे. तर पुढील भागात आता काय ट्विस्ट असणार आहे हे पाहायला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.